हॅलो मित्रांनो, वेलकम आहे तुमचं आपल्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की तुम्ही मोबाईलद्वारे आधारवरील ॲड्रेस कशाप्रकारे अपडेट करू शकता. तर मित्रांनो, हे खूप सोपं आहे. फक्त व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला मोबाईलवरती येऊन Google Chrome ओपन करून घ्यायचं आहे आणि येथे सर्च करायचं आहे UIDAI. UIDAI सर्च केल्यावर तुम्हाला ही पहिली वेबसाईट UIDAI च्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर तुम्हाला येथे तुमची भाषा निवडून घ्यायची आहे. भाषा निवडल्यावर तुम्हाला येथे पहा थोडं स्क्रॉल करून घ्यायचं आहे आणि चेक आधार अपडेट स्टेटस याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या पुढे येथे नवीन वेबसाईट ओपन होऊन जाईल. येथे तुम्हाला मित्रांनो तुम्हाला डॅशबोर्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. डॅशबोर्ड या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला येथे पहा साईडला लॉग इन, येथे तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यावर तुम्हाला येथे एंटर आधार नंबर, येथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यावर येथे तुम्हाला हा कॅप्चा फिल करायचा आहे. कॅप्चा फिल केल्यावर तुम्हाला येथे लॉग इन विथ OTP. तर मित्रांनो, येथे तुम्हाला तुमचा आधार नंबर मोबाईलला लिंक असणे गरजेचे आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर तुमचा मोबाईल नंबर आधारला लिंक असेल तर येथे प्रयत्न करू शकता. येथे तुम्हाला लॉग इन विथ OTP याच्यावर क्लिक करायचं आहे. लॉग इन विथ OTP वर क्लिक केल्यावर तुम्हाला येथे तो OTP एंटर करायचा आहे. OTP एंटर केल्यावर येथे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती येथे दिसून जाईल. थोडं खाली घेतल्यावर येथे पहा अपडेट ॲड्रेस याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथून तुम्ही तुमचा ॲड्रेस चेंज करू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तर एवढंच. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.